मुंबईतील मराठा आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू। जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर असल्याचा याचिकेत दावा। सर्वसामान्यांना त्रास का सहन करावा लागतो, याचिकेतून सवाल। आरक्षण मिळाल्यास मुंबई सोडणार नाही, न मिळाल्यास मुंबई सोडणार नाही, तर मराठा आंदोलक जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांची अभूतपूर्व गर्दी, हाताबाहेर तर रेल्वे ट्रॅकवर उतरले आंदोलक। रेल्वे स्थानकावर आंदोलकांची हुल्लडबाजीचे प्रकार। मराठा आरक्षणासाठी विविध कायदेशीर पर्यायांचा विचार विनिमय सुरू, तर मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टाचा अडसर येत असल्यानं पेच। मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस। जरांगेंचा आणखी कडक उपोषणाचा इशारा, आजपासून पाणी सुद्धा घेणार नाही। सीएसएमटी रेल्वे स्थानकासह आझाद मैदानाकडे जाणारे सगळे मार्ग आज बंद। मराठा आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत महत्त्वाचे बदल। मंत्री छगन भुजबळांनी बोलावली राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात मुंबईत ओबीसी नेत्यांचं मंथन। भुजबळ जरांगे पुन्हा भिडण्याची शक्यता। मंत्री छगन भुजबळ आणि बबनराव तायवाडे यांच्यामध्ये फोनद्वारे चर्चा। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। उपोषणामुळे तायवाडे बैठकीला अनुपस्थित राहणार।